लोकसभा जागा वाटपामध्ये ठाकरे गट 23 जागांवरती ठाम। एबीपी माझाकडे जागांची एक्सक्लुझिव्ह माहिती। मुंबईतल्या 4 जागांवरती ठाकरे गटाचा दावा। जिंकलेल्या 18 जागांवर शिवसेनाच लढणार, त्यावरती चर्चा करणार नाही, संजय राऊत यांची माहिती। तर लोकसभेच्या 23 जागा लढण्यावरती ठाम असल्याचे देखील राऊतांकडून स्पष्ट। सगळे सत्ताधारी पक्ष 288 जागांवरती कमळ चिन्हावरती लढतील, हा भाजपचा प्लॅन। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा दावा। अजितदादा, शिंदेंना भाजपचा कट लवकरच कळेल, वडेट्टीवारांची टीका। पक्षश्रेष्ठींसोबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक। महाविकास आघाडीच्या जागा वाटपा फॉर्म्युलावरती चर्चा होण्याची शक्यता। वंचितला सोबत घेण्यासंदर्भात हायकमांड नेत्यांचं मत जाणून घेणार। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती। 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री करणार महाराष्ट्राचा दौरा। तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये। आज तारीख निश्चित होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईमध्ये। मुंबईतील समन्वयकांसोबत बैठक। आझाद मैदान, व्हीकेसी आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार। 20 जानेवारीला आझाद मैदानावरील आंदोलनासाठी ओबीसी जनमोर्चाचे पोलिसांकडे मागितली परवानगी। विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन होणार। मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याची मोपलवारांची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली। 11 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन, तर प्रचाराचा नारळ फोडणार। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजे महाराजे इंग्रजांना सामील होते। नागपूरच्या महारॅलीमध्ये राहुल गांधींची टीका। तर आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू, राहुल गांधींचं आश्वासन। पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता। तेल कंपन्यांना चांगला नफा झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्ह। मुंबई मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा 93% काम पूर्ण। प्रकल्पाचा खर्च तब्बल 57% वाढला। मेट्रो 3च्या एमडी अश्विनी भिडे यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।